नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण पाहूया केशरी शिरा। त्यासाठी मी एका छोट्या वाटीने रवा घेतलाय आणि त्याच वाटीने गरम दूध यात घालून रवा जवळजवळ एक 10-15 मिनिटं भिजवून घेतलाय। पुन्हा त्याच वाटीने एका भांड्यामध्ये 3 वाट्या पाणी आणि काही केशराच्या काड्याही भिजत घातल्यात। हे पाणी गरम आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं आपण हे भिजत ठेवायचे। सेम वाटीने इथे मी तूप घेतलंय, त्यातलं मी थोडंसं तूप घेऊन कढईत काजू, बदाम, मनुके हे तळून घेणार आहे। थोडंसं त्याला छान असा खमंगपणा येतो, फार करपवायचे नाही, थोडे लालसर झाले की काढून घ्यायचे। आता त्याच तुपामध्ये जो आपण रवा भिजत घातला होता तो भाजायला घ्यायचा आहे। भाजताना व्यवस्थित असं गाठी मोडून मोडून घ्यायच्या, म्हणजे रवा अगदी छान होतो। यामध्ये 1 चमचा डाळीचं पीठ घेतलंय। आता मी छोट्या वाटीने प्रमाण घेतलंय, कारण मला नैवेद्यासाठी बनवायचं आहे। आज माझा पारायणाचा 6वा दिवस आहे, त्यामुळे मी अगदी छोट्या वाटीने केलंय। हे सगळं छान भाजून झाल्यावर खमंग भाजून घ्यायचंय आणि त्यात आपण जे 3 वाट्या पाणी ठेवलं होतं, ज्याच्यात केशर भिजत घातली होती, ते घालून घ्यायचंय। इतकं परफेक्ट प्रमाण आहे, तुम्ही अगदी मी सांगितल्याप्रमाणे करा। मी छोटी वाटी घेतली होती, तुम्हाला जसं हवंय तशी मोठी वाटी घेतली तरीही चालेल। आता हे व्यवस्थित सारखं करून झाकून घ्यायचंय। एक 2 ते 3 मिनिटांनी झाकण काढून हे सर्व सारखं करायचं आणि तीच छोट्या वाटीने साखर घालून घ्यायचंय। ही होती माझी वाटी, ज्याने मी सगळं प्रमाण घेतलं होतं। आता पुन्हा एकदा झाकण ठेवायचंय आणि 1-2 मिनिटं ही साखर सगळी वितळू द्यायची आहे। तुम्ही नक्की हा शिरा करून बघा, अतिशय क्रीमी होतो आणि टेस्टी, इतका छान टेस्टला लागतो ना। यात मी आता वेलची पावडर आणि आपण जे ड्रायफ्रूट्स तळून घेतले होते ते घालून घेणार आहे आणि पुन्हा एकदा सर्व मिक्स करून एक वाफ काढून घ्यायची आणि आपला शिरा प्रसादासाठी तयार। तर कसा वाटला सांगायला विसरू नका। लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि आजचा आपला प्रसाद तयार झालाय।